ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय एबीपी माझा। निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणाला आपल्या सगळ्यांना मिळून उभं करायचं आणि त्यासाठी नेमकं काय करता येईल याविषयी हे विचार मंथन सुरू आहे। मला वाटतं ब्रेक पूर्वी आपली जी विविध मुद्द्यांवरती चर्चा झाली होती, खरं तर सुरेश प्रभूंना जायचंय, मात्र आपण जो उपाय सुचवला त्याच्यावर उत्तर देण्यासाठी ते खास थांबलेले आहेत। आपण त्यांच्याकडेच जाऊया। सुरेश प्रभूजी, हॅलो, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? आपण जे आता म्हणालात की सामाजिक संस्थांच्या माध्यमातून इतर माध्यमातून जे आपल्याला मदत करता येईल, कशा पद्धतीने मदत करता येईल, एक समाज म्हणून आम्ही कशा पद्धतीने ही मदत करू शकतो? मला असं वाटतं की आपण लगेचच्या लगेच ज्या अशा काही सामाजिक संस्था आहेत आणि काही आध्यात्मिक संस्था देखील आहेत की या दोन्ही संस्थांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर एक मॅनपॉवर मोठी आहे का, त्यांचे भक्त संघट मोठं असतील किंवा त्यांचे असणारे कार्यकर्ते बरेच असतील, या सगळ्या मंडळींना आवाहन करून मला वाटतं की त्यांना आपण असं सांगावं की बाबा तुम्ही कमीत कमी एक तालुका किंवा तालुक्यातली काही एक 20-25 गावं ही तुम्ही तुमच्याकडे घ्या आणि त्या गावांवर तुमची मॅनपॉवर कामाला लावा की ज्या सेवेच्या भावनेमधून ते काम केलं जाईल आणि ते कसं काम करतायत हे करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिकडचे तहसीलदार मंडळी, त्या जिल्हा प्रशासनाची इतर मंडळी ही देखील त्यांना मदत करू शकतील। असं केलं तर मला फायदा असा होईल असं वाटतं की एकतर बाहेरून येणाऱ्या मंडळींना त्या गावाची तेवढी चांगली माहिती असेल असं नाही नक्कीपणे, निश्चितपणे, पण जर सरकारी यंत्रणा जोड म्हणून यांना आपण जर लावून दिलं तर दोन्ही फायदे होतील। कारण ही येणारी मंडळी सेवाभावाने येतील, सेवाभावाने काम करतील आणि ते काम करत असताना त्यांना मार्गदर्शन जिल्हा राहिल्यामुळे एक त्याच्यात समतोल देखील राहील। नाहीतर त्या तऱ्हेचं जर कॉर्डिनेशन नसेल तर कदाचित ते कामामध्ये काम होईल परंतु त्याचा आपल्याला हवा तसा फायदा मिळणार नाही। आणि म्हणून काही गोष्टी ज्याची गरज आहे, आता एक वैद्यकीय मदतीची गरज आहे, एक गोष्ट पत्र्याची गरज आहे, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट करायची झाडं कापावी लागतील। काही मोठी मोठी झाडं पडलेली आहेत, त्यासाठी झाडं कापण्यासाठी लागणारी यंत्रणा आणावी लागेल, त्यानंतर ही झाडं हलवावी लागतील, त्यासाठी आपल्याला त्याची वाहनं लागतील, ती झाडं जी हलवावी लागतील, ती झाडं हलवलेली कुठे नेणार हाही प्रश्न येईल, त्याची पण जागा आता शोधून ठेवावी लागेल। त्याचबरोबर ज्या मंडळींना आता खाण्याची अडचण असेल त्या ठिकाणी काही कम्युनिटी किचन चालवावे लागतील, त्या कोण चालवणार आहेत, कशा चालवणार आहेत ह्याची पाहणी करावी लागेल। आज गुरांची जी परिस्थिती आहे, काही ठिकाणी गुरांना चारा नाही आहे, तर या ठिकाणी गुरांना चारा देण्यासाठी आपल्याला काय करता येईल? मला वाटतं आपण पहिल्यांदा अशा तऱ्हेने नुकसान भरपाईची चाचणी करत असताना त्याची ते निश्चितपणे पाहणी केली पाहिजे। त्याचे काय ते सरकारचे नियम असतील ते देखील पण कोकणासाठी निराळे नियम लावावे लागतील। कोकणामध्ये प्रत्येक झाडाची पाहणी करूनच तो नियम ठरवावा लागेल, हे निश्चितपणे आमची आग्रही मागणी राहील। परंतु त्याचबरोबर मला वाटतं ही एक यंत्रणेचं एक दुसरं काम चालू असताना लगेचच या लोकांना लगेच दिलासा देण्याच्या दृष्टीने ज्या आपल्याला गोष्टी करायच्या त्याची एक निराळी यादी करून ह्या ज्या सामाजिक संस्था येणार असतील त्यांना आधी त्याची पहिल्यांदा जर माहिती दिली तर त्या येणाऱ्या सामाजिक संस्था देखील त्या तऱ्हेची तयारी करून येतील। नाहीतर संस्था येतील आणि मग आणखीन उलट त्याचा अडचण होईल, त्याचं जास्त बर्डन होईल। तसं होऊ नये म्हणून त्याच्यासाठी सुयोग्य असं नियोजन आताच आपल्याला एका दिवसात करावं, कारण ते करणं फार मोठी कठीण गोष्ट नाही आहे। कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा आहे। दुर्दैवाने आपल्याकडे कोकणामध्ये जशा पश्चिम महाराष्ट्रात सहकारी संस्था आहेत तसे आपल्याकडे जाळं नाही, परंतु तसं नसलं तरी देखील आपल्याकडे देखील चांगल्या सामाजिक संस्था काम करणार आहेतच, त्यांना जोड म्हणून आपल्याला बाहेरून लोकांना आलेल्यांना काम करून देता येईल आणि मला वाटतं त्याचा खूप फायदा होईल। मग अशीच ब्रेकपूर्वी तुम्ही सांगितलं, मी पुन्हा एकदा त्या गोष्टीचा पुनरुच्चार करतो की आम्ही सर्व राजकीय मंडळी कोणत्याही तऱ्हेचं याच्यात राजकारण न आणता केवळ कोकणी माणसाचा फायदा व्हावा म्हणून, कोकणी माणसाचं झालेलं नुकसान भरून निघावं म्हणून जे काय करणं शक्य आहे ते निश्चितपणे करू। आणि त्यामध्ये जो कोणाची पुढाकार घेणं असेल त्याच्याबरोबर आम्ही कुठेही जायला मी स्वतः देखील तयार आहे, आमची इतर सहकारी तयार होतील याची मला खात्री आहे। आपण एकत्र येऊन याप्रमाणे कोकणच्या असणाऱ्या मोठ्या संकटाला सामना करूया आणि लोकांना दिलासा देऊया, हीच एवढीच विनंती। मला दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे तुमची परवानगी घेतो एवढ्यासाठीच की मला पहिल्यांदा कार्यक्रम ठरला होता आणि काही दुसऱ्या ठिकाणी माझा व्हिडिओ कॉन्फरन्स चालू पण आहे, परंतु केवळ कोकणी माणसाचा प्रश्न असल्यामुळे मी इथे आलो, त्यामुळे तुमची परवानगी घेतो। आणि पुन्हा एकदा मी आझाद नरेंद्रसिंग तोमरांची हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा संपर्क साधून जी काय कधी मदत करता येईल ते देखील पाहतो, निश्चितपणे मदत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाही, मुद्दा प्रभूजी धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल। मुद्दा हाच आहे जयंत भाई की आपण एकत्रितपणानं समाज म्हणून काय करू शकतो। आणखीन फक्त हे कोकणातल्या लोकांची जबाबदारी नाही आहे, मला असं वाटतं की ही सगळ्या महाराष्ट्राची जबाबदारी आहे की या परिस्थितीमध्ये कोकणी माणसाला उभं करण्यासाठी त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी मदत केली पाहिजे। आपण मिळून ह्याच्यामध्ये काय करू शकतो हाच प्रश्न आहे आणि याच दृष्टीने आपण विचार केला पाहिजे। सुनील तटकरेजींनी बरेच मुद्दे सांगितले। जयंतराव, तुम्ही काय सांगाल, आपण काय करू शकतो
पत्र्यांची तर मोठी गरज आहे, शाळा बांधणं ही एक मोठी गरज आहे. आपण पंचनामे कशा प्रकारे लवकरात लवकर उरकता येतील हा एक भाग आहे. आणखीन आपण काय प्रकारे एकत्र येऊन आत्ताच्या परिस्थितीतनं सगळ्या अडलेल्यांना बाहेर काढू शकतो, काय करायला पाहिजे आपण? नाही, मी पहिल्यांदा तुम्हाला मगाशी पण सांगितलं, या गोष्टी पुढल्या 8 दिवसांनी करायच्या आहेत. आज 8 दिवसाच्या आधी सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन मी माझ्या जिल्ह्यात काम सुरू केलेलं आहे. विशेषतः अलिबाग तालुक्यामध्ये आज सर्व लोकांना मी एकत्र करून आज सुरुवात केली. सकाळीच मी त्याच्यासाठी बैठक घेतली आणि पहिला अग्रक्रम माझा हा राहणार आहे की पहिल्या संपूर्ण झाडं तोडून ती गावाच्या सुरक्षित ठिकाणी, त्याचा त्रास मागावून होणार नाही, त्याची दुर्गंधी होणार नाही, त्याच्यामुळे रोगराई होणार नाही, याच्यासाठी या पहिल्या 4-5 दिवसात मी काम करायला मागतोय. कारण पुढल्या वेळेला जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. हे 7-8 दिवसात पहिल्यांदा झाडं तोडून ती झाडं कशी जातील आणि झाडं तोडताना त्याचे पंचनामे कसे होतील ते ग्रामपंचायत आणि तलाठी याने एकत्र येऊन करण्याच्या सूचना मी विधिमंडळाचा एक सदस्य म्हणून आज यंत्रणेला दिलेले आहेत. ठीक आहे. ती व्यापकरित्या जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न होईल. परंतु एक लक्षात ठेवा, कोरोनाचं संकट असताना हे आपण केलं नाही तर प्रॉब्लेमने कोरोना आणखी मोठ्या प्रमाणात अगदी वाढणार. आपल्याला काळजीपूर्वक हे सगळं करावं लागणार आहे. कोरोनाचं संकट आपल्या अगदी शेजारी आहे हे लक्षात घेता आपल्यासोबत आता मंत्री उदय सामंत सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्याकडे यायचंय मला. तत्पूर्वी मी विनोद तावडे यांच्याकडे जाईन. तावडेजी, आपण मगाचपासून म्हणतो की कोकणी माणसाला आपल्याला कशी मदत करता येईल. अनेक जणांना लक्षात येत नाही की मदत कशी करता येईल. तर पत्रे किंवा त्यांच्यासाठी घर बांधकामाचं साहित्य जे आता सहजी उपलब्ध होत नाही हा एक पर्याय आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक मोठी अडचणीची बाब आहे की कोकणामध्ये फळ प्रक्रिया उद्योग जे आहेत, नाशवंत माल हा म्हणजे आंबे किंवा फणस हे बरेचसे आहेत त्यांच्याकडे पडून. तर या फळ प्रक्रिया उद्योगाला कशा पद्धतीने आपल्याला आता सावरता येईल? कारण पुढच्या काही दिवसात जर त्यांना मदत मिळाली नाही किंवा वीज मिळाली नाही तर त्यांच्याकडचा सगळा माल आहे तो खराब होणार आहे. खूप मोठं काही लाखांचं त्यांचं नुकसान आता होऊ शकतं. काय करता येईल? नाही, नम्रता मॅडम, यात विषय असा आहे की ज्यावेळी समाजातून सामाजिक लोकांनी ज्यावेळी मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे अशी आपण अपेक्षा करतो त्यावेळी थोडंसं म्हणजे यात कुठलेही राजकारणी प्रामाणिकपणे सांगतो, ज्यावेळी सरकारने फक्त 100 कोटी घोषित केल्यानंतर असं वाटलं की काही नुकसान फार दिसत नाही आहे. मी नरेंद्रसिंग तोमरांसोबत ज्यावेळी 2 दिवसापूर्वी आम्ही सगळी एक बैठक घेऊन सगळी सांगितली, तोपर्यंत शासनाने राज्य सरकारने केंद्राकडे काही प्रपोजल दिलं नव्हतं. खरं म्हणजे जी गरज आहे म्हणजे सुरुवात माध्यमातून सुद्धा अलिबाग आणि आसपास होती, पण सगळ्यात मोठं नुकसान जे झालं होतं ते श्रीवर्धन, मसळा, मुरुड आणि मंडणगडमध्ये. तिथे सगळ्यात जास्त फटका बसला होता. पण तिथे लक्ष आपलं 48 तासानंतर गेलं, ते तिथल्या लोकांनी सुरू केलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकतर जयंतभाई म्हणले तसं, तटकरे साहेब म्हणले तसं, पहिल्या 8 दिवसातलं काम वेगळं आहे. पण आपण जो मुद्दा मांडताय, मला वाटतं कामाची विभागणी अशी करावी लागेल की सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत घेत सामान्य माणसाचं घर उभं करायला काही संस्था असतील, काही कंपन्या असतील, काही उद्योजक असतील, यांना जसं लातूरच्या किल्लारीच्या वेळी त्यांनी गावाच्या गावं घेतली सामाजिक संस्थांनी आणि उद्योगांनी, ते एका बाजूला करावं लागेल. तसे उद्योजक असतील, तशा संस्था असतील, आम्ही सगळे मिळून आयडेंटिफाय करू शकतो आणि ते नक्की एकत्र वाटता येऊ शकतं. क्रमांक 2, लॉंग टर्म या भागातल्या कोकणी माणसाला उत्पन्नाचं साधन काय राहणार. जसं फळ प्रक्रिया उद्योगाविषयी आपण म्हणतात, ते फळ प्रक्रिया उद्योगासाठी तिथे असणारं फळ आता त्या लायक आहे का. त्यामुळे एका बाजूला पुन्हा नर्सरीच्या माध्यमातून त्यांना रोपं देणं, जी पुढे 5, 7, 8, 10 वर्षात ती वाढतील, हा एक भाग. पण जसं जुन्नर, संगमनेर या भागातनं भाज्या येतात रोजच्या विक्रीच्या, अशी भाज्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात या भागात जर करता आलं तर त्यांना लगेच आठवडा, 2 आठवडा, महिन्याभराच्या उत्पन्न मिळू शकतं. असे काही आगळे वेगळे प्रयोग हे त्यांना लॉंग टर्म उपजीविका म्हणून करावे लागतील. आणि यामध्ये मला असं वाटतं की कृषी विभागाच्या बरोबर कृषी विषयात काम करणाऱ्या अनेक सामाजिक संघटना आहेत जे या कोकणी माणसाला मदत करू शकतात. म्हणजे जसं पत्रे मिळत नाहीत तर कुठे आहे, तर हरियाणामध्ये पत्र्यांच्या फॅक्टऱ्या खूप आहेत, तर आम्ही हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो. तामिळनाडूमध्ये खूप आहेत, तिथे बोललं पाहिजे. मला वाटतं की राज्य सरकारने ॲग्रेसिव्हली होऊन सगळ्या राज्यांना या प्रकारे एकत्रित करत याच्यामध्ये आणण्याची गरज आहे. आणि त्याला हातभार सामाजिक संस्था, सगळे राजकीय पक्ष आम्ही नक्की लावू शकतो.
आपल्यासोबत मंत्री उदय सामंत सुद्धा आहेत, ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. रत्नागिरीमध्ये नुकसान झालेलंच आहे, सिंधुदुर्गला सुद्धा काही प्रमाणात फटका बसलाय. उदय सामंतजी, सिंधुदुर्गमध्ये कोणता पट्टा आहे ज्याला सगळ्यात मोठा सध्या फटका बसलाय? कोणत्या पद्धतीच्या मदतीची तो भाग सध्या अपेक्षा करतोय? सिंधुदुर्गामध्ये रायगड आणि रत्नागिरीच्या तुलनेनं फार कमी फटका बसलेला आहे. देवबाग आणि हा परिसर जो आहे, बेंगळूरला देवबाग हा जो परिसर आहे त्या भागामध्ये काही ठिकाणी हा फटका बसलाय. आणि म्हणून सिंधुदुर्गाची जर आपण तुलना केली तर रत्नागिरी आणि रायगडच्या तुलनेनं फार कमी ठिकाणी या वादळाचा फटका बसलेला आहे. पण आपण जर सगळ्यामध्ये कम्पेअर केलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो तो रत्नागिरी असेल, गुहागर असेल, मंडणगड असेल आणि दापोली असेल, या तालुक्याला फार मोठ्या पद्धतीनं फटका बसलेला आहे. आणि मगाशी जी सगळी चर्चा चालू आहे, खरोखरच या सगळ्या कडे बघताना राजकारण विरहित आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. पत्र्याचा प्रश्न असेल तर पत्र्याचा प्रश्न विनोद तावडे साहेबांनी जसं सांगितलं की परळ जिल्ह्यातल्या परराज्यातल्या कंपन्यांशी देखील ते बोललेले आहेत. तसं आम्ही देखील एव्हरेस्ट कंपनी असेल, त्याच्यानंतर विशाखा नावाची एक कंपनी आहे, त्याच्यानंतर त्या सगळ्या ज्या कंपन्या त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करतोय. कारण तिथं पत्रे नेऊन देणं गरजेचं आहे. कौलाची घरं काही डॅमेज झालेली आहेत. आम्ही सिंधुदुर्गामध्ये 2-2.5 लाख जी कौलं आहेत ती देखील पाठवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. प्रभू साहेबांनी जसं सांगितलं की ज्या आध्यात्मिक संस्था आहेत त्यांना देखील आपण, रत्नागिरीतल्या आहेत, रायगडमधल्या, त्यांना देखील आपण विनंती केलेली आहे. आणि महत्वाचा जो मुद्दा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याला 25 कोटी रुपयाची तातडीची मदत देण्यात आलेली आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याला 75 कोटी रुपयाची मदत दिलेली आहे. मला असं वाटतं की 75 कोटी रुपयाची मदत दिल्यानंतर किंवा 25 कोटी रुपयाची मदत दिल्यानंतर शासनाची जबाबदारी संपली असं कुठेही मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलेलं नाही. ही तातडीची दिलेली मदत आहे. ज्यावेळी पंचनामे होते, ज्यावेळी या सगळ्याचा एक आराखडा तयार होईल, डेटा तयार होईल, त्याच्यामध्ये असं जाणवलं की अजूनही मदत देणं आवश्यक आहे. तर मला असं वाटतं की शासन अजून देखील मदत द्यायला तयार आहे. कोकणी माणूस हा स्वतःच्या शेतीवर असेल किंवा फळझाडांवर असेल स्वतःची उपजीविका करत असतो. पण दापोली आणि मंडणगड हा जर आपण परिसर बघितला तर बागाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या. आम्ही फयान वादळ बघितलेलं आहे, आम्ही सुनामी बघितलेली आहे. पण त्याच्यापेक्षा कितीतरी भयानक पद्धतीनं हे जे वादळ होतं ते दापोली, मंडणगड आणि त्याच्यानंतर तटकरे साहेबांच्या मतदारसंघामध्ये गेलेलं आहे. पण या सगळ्याचा जर विचार आपल्याला व्यवस्थितरित्या करायचा असेल तर सगळ्यांनी सांगितलं की पहिल्या 8 दिवसामध्ये काय करायचंय आणि नंतरच्या 8 दिवसामध्ये काय करायचं. तर पहिल्या 8 दिवसामध्ये प्री मान्सून जेवढ्या आपल्याला काही करता येईल तेवढ्या सुविधा आपल्याला तिथल्या लोकांना उपलब्ध करून द्यायला लागतील. मी स्वतः 2 दिवस तिथं स्वतः तिथली पाहणी केलेली आहे. साधी गोष्ट आहे की जी कनेक्टिव्हिटी ब्रेक झालेली आहे छोट्या छोट्या रस्त्यांची, त्याच्यासाठी कटर मिळत नव्हते. आपण वन खात्याचे जेवढे कटर्स आहेत, प्रायव्हेट जेवढे कटर्स आहेत ते आणून दिले. त्याच्यानंतर त्याच्यासाठी पेट्रोल कसं उपलब्ध होईल अशी ज्यावेळी शंका निर्माण झाली तर आपण जिल्हा नियोजन मंडळात देखील हा देण्याचा निर्णय घेतला. या छोट्या छोट्या गोष्टी देखील आहेत, ते तिथं देखील प्रशासन आपण चांगल्या पद्धतीने काम करतोय. महावितरणची जर परिस्थिती बघितली तर 6 सबस्टेशन ही टोटली म्हणजे डाऊन झालेली होती. पण 2 दिवसामध्ये मंडणगड असेल, विसापूर असेल, त्याच्यानंतर दापोली असेल, यासारखी महत्वाची जी सबस्टेशन आहे ती तातडीनं सुरू करण्यामध्ये महावितरणला यश आलंय. आणि म्हणून याच्याकडे बघत असताना जे भयावह नुकसान झालेलं आहे त्याच्यातनं कोकणी माणसाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या असेल, रायगड जिल्ह्यातल्या असेल, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या असेल, त्या माणसाला परत कसं उभं करायचं या विवंचनेमध्ये आम्ही सगळे आहोत. आणि म्हणून हा ऍक्शन प्लॅन तयार करत असताना झाडांचं नुकसान झालेलं आहे. आता झाडांची नुकसान भरपाई आपण देत असताना 1800 रुपयानं देतो, हेक्टरी 18,000 रुपयानं देतो. पण याच्यामध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की ती देखील जी आपल्याला नुकसान भरपाई द्यायची आहे आणि त्याच्यासाठी जे काही निकष आडवे येतात ते देखील 2 दिवसामध्ये बदलण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही बाबतीत बाधित झालेल्या कुठच्याही नागरिकावर, ग्रामस्थावर भविष्यात मदत नाही म्हणून संकट उभं राहील अशा पद्धतीची चिंता करण्याची त्यांना आवश्यकता नाही. जी काय मदत करायची असेल मग ती सिंधुदुर्गामध्ये असेल, रत्नागिरीमध्ये असेल, रायगडमध्ये तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी व्हिजिटच केलेली होती. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री स्वतः याच्यावर लक्ष ठेवून आहेत. प्रभू साहेबांनी जी मगाशी एक गोष्ट सांगितली त्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना ठीक आहे, राजकारणाच्या ठिकाणी झालं 75 कोटी रुपये कमी आहेत, 25 कोटी रुपये कमी आहेत, 100 कोटी रुपये कमी आहेत. पण ज्यावेळी अधिकची मदत लागेल त्याच्यावेळी अधिकची मदत शासनाच्या मार्फत देण्याची ग्वाही स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी, मी असं म्हणणार नाही की आमच्याच पक्षाचा लोकप्रतिनिधी फक्त फिरतोय, जे लोकप्रतिनिधी आहेत मग सरपंचांपासून खासदार साहेबांपर्यंत हे सगळे लोकप्रतिनिधी आपापल्या पद्धतीनं तिथे मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. नाही, मला उदयजी प्रयत्न करतात. मला एक प्रश्न असा आहे, म्हणजे तुमच्या सगळ्यांनाच प्रश्न आहे
की आता झाडांचं वाड्यांचं खूप प्रचंड नुकसान आहे. आपण आत्ता इथं असं ठरवू शकतो का की आंब्याच्या झाडाला किंवा झाडांना सर्वसाधारणपणानं किती भरपाई मिळावी? कारण मागं आपण बघितलं काही वेळेला तर अगदी 10-12 रुपयापर्यंत इतकी तुटपुंजी सुद्धा मदत दिलेली आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये नारळाची झाडं असतील तर त्याला झाडामागं किती भरपाई मिळावी, आंब्याच्या झाडामागं किती भरपाई मिळावी, आपण असं काही एका निर्णयाप्रत निश्चित असं येऊ शकतो का? तुम्ही असं सांगू शकता का सुनीलजी तुम्ही सुद्धा की किती मदत मिळाली पाहिजे पर झाड? तर मग आपल्याला असं आहे की याच्यातून आणि तो सगळा तुम्हाच लोकांना त्याच्यासाठी दबाव निर्माण करायला लागेल सरकारवर की एवढी मदत तुम्ही पर झाडा त्या शेतकऱ्याला वाडीवाल्याला द्यावी. तटकरेजी. राजीवजी, मी पहिल्या दिवसापासून हेच म्हणत आलो की हेक्टरी एकरी मदत न देता प्रत्येक झाडाकडे मदत केली गेली पाहिजे. आता आंब्याच्या झाडापासून मिळणारं उत्पन्न, नारळाच्या झाडापासून मिळणारं उत्पन्न, सुपाराच्या झाडापासून मिळणारं उत्पन्न, काजूच्या झाडापासून मिळणारं उत्पन्न हे वेगवेगळं आहे. आता मी सांगतो की ह्या ज्या काय बागा आहेत त्याच्यामध्ये एका एकरमध्ये 80 नारळाची झाडं लावतात आणि एका नारळाच्या झाडामागे 5 सुपाराची म्हणजे 400 सुपाराची झाडं त्या ठिकाणी लावली जातात. अधिक आंतरपिकं म्हणून मसाल्याची पिकं घेतली जातात. आता या सगळ्याचा गोषवारा तयार करत आता एक नक्की आहे की आता पुढच्या 8-10 वर्ष ज्यावेळेला आता आपण नवीन झाड लावू त्यावेळेला त्याचं प्रत्यक्षात उत्पादन सुरू व्हायला 8-10 वर्ष जातील. आता जे उत्पन्न मिळत होतं ते सुरू व्हायला 15-20 वर्ष जातील. आता हे मूल्यांकन करून राज्य सरकारने अधिकाधिक आपल्याला मदत कशी देता येऊ शकेल याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून आता आपण काम त्या ठिकाणी सुरू केलंय. मतमतांतर होतील, कारण आता असं आहे की आंब्याचं 9-10 वर्षाचं झाड त्याचं मूल्यांकन कमी होऊ शकेल, 25-30 वर्षाचं भास्त झाड असेल त्याचं अधिक होऊ शकेल, पण त्याची सरासरी काढत त्याचं मूल्यांकन ठरवण्याची आवश्यकता आहे. आज कसं आहे की एखाद्या कारणासाठी ज्यावेळेला झाड संपादित केलं जातं राष्ट्रीय महामार्गासाठी, राज्य मार्गासाठी, त्यावेळेला त्याचं मूल्यांकन काढण्याची जी पद्धती या ठिकाणी घेतली गेली ही जर काय वापरली गेली तर ती त्याच्यासाठी अधिक जास्त उपयुक्त ठरू शकते. ही जर काय आपण काढली गेली तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती होईल. पण ते कसं आहे की तेवढी जागा संपादित होते काही क्षेत्रापुरता, त्याच्यासाठी ते शक्य होऊ शकतं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळेला होईल त्यावेळेला राज्य सरकारकडनं अधिकाधिक कशी आपल्याला रक्कम मिळवता येईल, आपण सांगताय तो लागणारा दबाव पूर्णपणाने असं आपल्याला सरकारवरती कसा निर्माण करता येईल याच्या प्रयत्नामध्ये कुठलाही पैसे कसूर कोणी त्या ठिकाणी करणार नाही. आणि म्हणूनच मगापासून आपण जी चर्चा करतो त्याच्यात पहिल्या टप्प्यामध्ये पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, आरोग्यविषयक सोयी, त्याच्यानंतर अन्नधान्याचा पुरवठा, त्याच्यानंतर पत्राचा पुरवठा, कौलाचा पुरवठा या दृष्टिकोनातून आम्ही अधिक लक्ष केंद्रित करतो आहोत. जवळपास मी सांगेन शिवधन, मशा, माणगाव तालुक्यामधल्या 70-80% गावांच्या मध्ये जनरेटरच्या द्वारे आम्ही पाणी पुरवठा त्या ठिकाणी सुरळीत करण्यामध्ये यश होऊ शकलो. पण तुम्ही सांगताय तो मुद्दा महत्वाचा आहे की लॉंग टर्म प्लॅनिंग आणि ज्या उत्पन्नावरती कोकणी माणूस जगत होता तेच उत्पन्नाचं साधन पूर्णपणाने नेस्तानाबूत झालं असल्यामुळे त्याच्या मदतीच्या संदर्भामध्ये याची आकडेवारी तज्ज्ञांच्याकडून करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाकडनं लागणारी रोपं त्याला कशामध्ये मिळू शकतील ती लावण्याच्या दृष्टिकोनातून आज तत्पर आहेत. आज आणायचे आमचे चाकरमानी कोरोनामुळे गावामध्ये आलेले आहेत, त्यांच्या मदतीने गावाच्या गावं, घराच्या घरं पुन्हा त्या ठिकाणी उभी राहिलीत. अजून 4-5 दिवसांनी आपण आलात तर कदाचित आपल्याला असं पाहायला मिळेल की निसर्ग चक्रीवादळ या ठिकाणी आले की नाही. इतक्या पद्धतीने लोकांनी काम त्या ठिकाणी सुरू केलंय. पण बेसिक आपण जे वारंवार या ठिकाणी खांडेकर साहेब सांगता ते अत्यंत महत्वाचं आहे की झाड, त्याचं मूल्यांकन, त्याच्या माध्यमातून दिली जाणारी सरकारचं सहाय्य, मदत, पुन्हा मोफत पद्धतीची रोपं उपलब्ध करून त्या लागवडीसाठी 100% रोजगाराची फलदांची योजना जी शरद पवार साहेबांनी कोकणासाठी पहिल्यापर्यंत मांडली ती पूर्णपणाने अंमलात आणणं, अशा लॉंग टर्म पद्धतीचा विचार आपण त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. एक 2-4 दिवसामधला याचा आराखडा होईल. तो निश्चित मी माझ्या मनातला, शेवटी इतर राजकीय पक्षाचे सगळे नेते आपापल्या पद्धतीने माहितगार आहेत, ते आपल्याकडे त्या पद्धतीने सादर करू शकतील. पण आपण सर्वांनी म्हणून एकत्रितपणे जर का या संदर्भामध्ये विचार केला तर एक ठोस स्वरूपाचं पाहून या संदर्भामध्ये निघालेलं आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळू शकेल. आपल्यासोबत वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आहेत ज्यांच्यासोबत काही बागायतदार आहेत, आंबा काजूचे किंवा नारळी पोफळींचे बागायतदार. वेदांत, तुझ्यासोबत जे शेतकरी बागायतदार आहेत त्यांना काय वाटतं, त्यांच्या झाडांचं बागांचं मूल्यांकन कशा पद्धतीने झालं पाहिजे, त्याची नोंदणी तिथे होतीये का, पंचनामे कशा पद्धतीने काही होतात? नक्कीच आपल्यासोबत काही बागायतदार आहेत, काही सुपारी व्यापारी आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. मला सांगा, सुपारीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, आता तात्काळ काय मदत हवी आहे? कारण आता हे परत झाडं 7-8 वर्ष लागणार आहेत. कशा प्रकारे बघता, कारण अनेकांचं उत्पन्नाचं साधन आहे ते. सुपारीचं जसं उत्पन्न झालंय तसं पहिलं उत्पन्न प्रत्येक घराचं झालेलं आहे. लोकांना उद्या पाऊस येणार आहे तर ते पावसाची
त्याचं आडोसा काय ह्याचं पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर सुपारीच्या बागा ज्या सगळ्या कोसळलेल्या आहेत, जमीनदोस्त झाल्या आहेत, ते साफ करायला 50-50 हजार रुपये प्रत्येकाला गरज आहे आजच्या घडीला. मग कसं मूल्यांकन व्हावं, कसं मिळावं? पंचनामे सुरू झाले? प्रति झाड त्यांना झाडाप्रमाणे किती नुकसान पंचनामे सुरू भरपाई झाले. अपेक्षित आहे असं काही ते सांगू शकतायत का? आंब्याच्या झाडामागे, नारळाच्या झाडामागे, सुपारीच्या झाडामागे प्रति झाड किती नुकसान भरपाई अपेक्षित आहे त्या शेतकऱ्यांना? मला हे प्रश्न विचारायचा आहे, प्रति झाड जी नुकसान भरपाई कशी करता येईल आपल्याला, ती जर करायची झाली तर सुपारी आणि आंबे? प्रति झाडाचा जर विचार करायला गेलं तर सुपारीसाठी साधारणपणे 1,500 ते 2,000 रुपये प्रति झाड 1,000 रुपये तरी कमीत कमी मिळालंच पाहिजेत तात्काळ. आणि आंब्यासाठी? आणि नारळासाठी सुद्धा 2-2 हजार रुपये तरी हे मिळायला पाहिजे. आणि आंब्यासाठी? आंब्यासाठी 5-5 हजार रुपये तरी मिळायला पाहिजे तात्काळ. जे मुद्दा आपण मांडला, पत्र अत्यावश्यक आहेत, पत्र सध्या अत्यावश्यक आहेत, त्याच्याबद्दल आपल्या बोलण्यासाठी स्थानिक आहेत. पत्र मिळतात आता? कारण अनेकांना छप्पर उडाले, पत्राची आवश्यकता आहे. पत्रे मिळत आहेत, परंतु त्याचं जे मूळ प्रिंट आहे, जी काही मूळ किंमत आहे, त्या वाजवी किमतीपेक्षा जास्त किमतीत ते मिळाले जात आहेत. कालच मला वाटतं सन्माननीय पालकमंत्र्यांकडे हा सुद्धा काही लोकांनी त्या संदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या. आता मिळतात का पत्र? मिळतात आहेत, उपलब्ध होत आहेत, परंतु अतिशय कमी स्वरूपात. वेदांत, काय किंमत आहे सध्या पत्र्याची? छापील किंमत काय आणि आता बाजारात काय किमतीला मिळत? कुठल्याही स्वरूपात, म्हणजे एक अश्मयुगातले माणसं ज्या स्वरूपात जगतात त्या स्वरूपात श्रीवर्धनची परिस्थिती आहे. काय किंमत आहे? एका पत्राची किंमत काय आणि किती भावात विकले जातं? नाही, किमती आता प्रत्यक्ष दुप्पट किंमत जरी म्हटलं तरी त्याची किंमत काय सध्या? 400चा पत्रा 800ला विकला जातो आणि 500चा पत्रा 1000ला विकला जातो आणि जो 12 फुटी पत्रा आहे 600चा तो 1200 रुपयाला विकला जातो. त्यामुळे पत्राचा मोठा प्रश्न आहे. कशा प्रकारे पत्रांमध्ये लूट केली जाते हे पण ते सांगतायत. आणि यासोबतच आंब्याचं तुमच्या मोठं नुकसान झालेलं आहे, कसं बघताय? कशी पंचनामा सुरू झाला? माझ्या स्वतःच्या संदर्भात बोलणार नाही, सगळ्यांचं बोलायचं असेल तर बघा, फार मोठ्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये सुपारी असेल, आंबा असेल, याचा फार मोठा कधी न भरून नये असं नुकसान. पंचनामे सुरू झाले? पंचनामे झालेले आहेत. करतायत पंचनामे ते विचारतात घरी येऊन किती खर्च लिहायचा, परंतु खऱ्या अर्थाने नुसता तो पंचनामा करण्यापेक्षा पहिले तात्काळ प्रत्येक घराला जी घरं पडलेली आहेत ती पहिली दुरुस्त होणे गरजेचे आहे. त्यांना तात्काळ जी घरं पडलेली आहेत त्यांना 50,000 रुपयाची मदत आणि जी जमीनदोस्त आहेत त्यांना 1 लाख रुपये तात्काळ मिळवा. जेव्हा पंचनामा होईल तेव्हा होईल, बाकीची रक्कम तेव्हा मिळेल. पर्यटन इथे मोठा व्यवसाय आहे आणि पर्यटन व्यावसायिक आपल्यासोबत आहे. तुमचं रिसॉर्ट आहे, आता मात्र सगळं उद्ध्वस्त झालंय तिथे. आता कसे बघताय तुम्ही? पुढची प्लॅनिंग काय असणार आणि सरकारने मदत काय? आजच्या प्रमाणात जे वादळामुळे जे नुकसान झालेलं आहे ते 95% गेलेले आहे. ऑलरेडी लॉकडाऊनमध्ये 2-3 महिने लोक बेकार बसून होते आणि त्याचा हा मोठा नुकसान, त्याच्यावर तो बघायला सुद्धा आम्हाला इच्छा होत नाही, एवढा मोठा जबरदस्त नुकसान झालेलं आहे. नियोजन हा राहिला बाजूला, ते साफसफाई करायला आमची हालत खराब झालेली आहे त्याच्यात. त्यामुळे नम्रता, आपण बघतोय परिस्थिती, प्रत्येकाची मागणी जी आहे अत्यावश्यक, आता सध्या पत्र हवेत, घर बांधून हवंय. आता इथे वीज नाही, आपण जर बघितलं तर वीज इथे अजिबात नाही. आम्ही पण 3-4 दिवस इथे फिरतोय, वीज नाहीये, मोबाईल सेवा खंडित आहे. त्याच्यामुळे आपण संपर्क होऊ शकत नाही. अनेकांचे जे नातेवाईक आहेत ते मुंबई, पुण्याला आहेत, ते आपल्याशी संपर्क साधतायत की कसं आमचं. काही लोकांकडे त्यातल्या मोठ्या बागा असतील, काही जणांचं घराच्या आवारातलं जरी 1-2 झाडं पडलेले असतात तरी त्याच्यावरती त्यांच्या संपूर्ण वर्षभरातलं एक त्यांचं अर्थचक्र त्याच्यावरती अवलंबून असतं. तर त्याकडे आपल्याला कसं पाहता येईल? अनेक मुद्दे आहेत आपल्याला जाणून घ्यायचे. त्याचसोबत आपल्यासोबत आता दापोलीमधून पत्रकार परांजपे सुद्धा सहभागी झालेले आहेत त्या चर्चेमध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊन या सगळ्या मुद्द्याविषयी आपल्याला पुन्हा एकदा विचार मंथन करायचंय. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आभाळच फाटलंय तर ठिगळ लावायचं कुठे कुठे, अशी परिस्थिती झालेली आहे कोकणामधली निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर. आणि या सगळ्यातून आता आपल्या सगळ्यांना मिळून हे कोकण उभं करायचंय. आपल्या आधाराची त्यांना गरज आहे. काय करता येईल आपल्या सगळ्यांना, याविषयी आपण विचार मंथन करतोय. विनोद तावडे यांच्याकडे मी जाणार आहे. तावडेजी, आपण विचार करतोय झाडांचं, पडलेल्या बागांचं कसं मूल्यांकन करायचं. ज्यांच्या एकरात बागा आहेत, हेक्टरी बागा आहेत, त्यांच्याबद्दल आपण एकरी किंवा हेक्टरी आपण नुकसान भरपाईचा विचार करू शकतो. मात्र अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांच्या कुंपणामध्ये 1 किंवा 2 झाडं आहेत, ज्याच्यामध्ये त्यांचा वर्षाचा निम्मा खर्च त्याच्यावरती अवलंबून असतो. अशांना सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्या बाबतीत आपल्याला कसं करता येईल? बागायतीमध्ये कधीच एकरी आणि हेक्टरी मदत दिली जात नाही, ती पर झाडच दिली जाते.
मागे ज्यावेळी अशा प्रकारचं आलं होतं त्यावेळी 700 रुपये सुपारीला, 1600 रुपये नारळाला आणि 3,500 रुपये आंब्याला या पद्धतीने दिलं होतं. मला असं वाटतं की आता त्याला एक 8-9 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे मुळात विचार कसा केला पाहिजे की ते कुटुंब आणि त्या कुटुंबाचं उत्पन्न चालण्यासाठी किमान काय देणं गरजेचं आहे. कारण सरसकट सरकार म्हणा किंवा बाकी सगळे देऊ शकतात असं नाही, पण पर झाड हीच मदत देणं गरजेचं आहे. आणि शेवटी ज्या आंब्याच्या ज्यांच्या मोठ्या बागा असतात त्यांचा तो व्यवसाय जरी असला तरी त्याच्यावर अवलंबून अनेक कुटुंबही असतात, ती सगळी त्याच्यावर येतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हेक्टरी आणि एकरी विचार चुकीचा ठरेल. पर झाड हीच मदत त्यांनी दिली पाहिजे आणि ती लवकर एकत्रपणे बसून. आणि मगाशी तटकरे साहेब म्हणले तसं खरंच जयंत पाटील साहेब असतील, उदय सामंत असतील, तटकरे जी असतील, आम्ही सगळे एकत्र बसून कोकणातल्या माणसाला जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल. कारण मी मगाशी म्हटलं असं ज्यावेळी सांगली कोल्हापूरमध्ये पूर आल्यानंतर सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र बसले आणि 2 दिवसात त्यांनी अटी शिथिल करून घेतल्या आणि भरभरून मदत केली. तसं कुठेतरी तटकरे साहेब आपण पुढाकार घेऊन सगळ्या पक्षांना एकत्र करून आपण राज्य सरकारवर दबाव आणून अटी शिथिल केल्याशिवाय कोकणातल्या माणसाला मदत मिळू शकणार नाही आणि ते लवकर करणं गरजेचं आहे. आपल्यासोबत प्रशांत परांजपे आहेत, पत्रकार आहेत या भागातले. त्यांच्या स्वतःच्या संग्रहालयाचं सुद्धा खूप मोठं नुकसान या चक्रीवादळामध्ये झालेलं होतं. परांजपेजी, आजूबाजूची परिस्थिती ही खरंच खूप बिकट आहे. कोकणाला आधार सगळ्यांनाच द्यायचा आहे. आम्ही काय मदत करू शकतो तुमची? निश्चित नम्रताजी, फार मोठं अस्मानी संकट हे या कोकणावर आलेलं आहे आणि कोकणी माणूस हा त्याचा कणा मोडलेला नाहीये. तो निश्चितच पुन्हा एकदा उमेदीने उभं राहणार आहे, पण त्यासाठी टप्प्याटप्प्याने आपल्याला एक एक पाऊल उचलावं लागणार आहे. आणि प्रामुख्यानं पहिला टप्पा आता असा आहे की विजेची टंचाई. आज वीज पोचायला किमान 15 दिवस ते 20 दिवस लागणार आहेत. या ठिकाणी मला असं वाटतं आहे की पेट्रोमॅक्स किंवा कंदील हे उपयोगाला येतील, कारण मेणबत्त्या ह्या रोज विझून जातात. तर शासनाने रॉकेल आणि पेट्रोमॅक्स किंवा कंदिलाची व्यवस्थेच्या दृष्टीने काहीतरी उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे. कारण सोलर एनर्जीचे दिवे वापरले तर तो एक पर्याय काही समोर आला होता, पण आज पावसाळी दिवस असल्यामुळे ते कितपत योग्य ठरेल हा एक मुद्दा राहतो. त्यामुळे रॉकेलचे दिवे हा एक विषय समोर येतो. दुसरी महत्वाची गोष्ट, शाळा आणि महाविद्यालयांचं झालेलं करोडोंचं नुकसान हे भरून निघण्यासाठी एका वेगळ्या टास्क फोर्सची निर्मिती करावी लागणार आहे. दुसरी त्याच्या पुढे आज 1 महिना 1.5 महिन्यानंतर बागायती ही स्वच्छ होईल, किमान बाजूला होईल, पण त्यानंतर दापोलीला मोठं कृषी विद्यापीठ आहे. तर अशा पद्धतीने आता आंतरपीक, कारण आता 15 ते 20 वर्ष कोकण मागे गेलाय आणि त्यामुळे या काळामध्ये ह्या कोकणी माणसाने उभं कसं राहायचं यासाठी एक असा सुझाव समोर येतो आहे की कोकण कृषी विद्यापीठाने आंतरपीक ही देवीत, त्यासाठी कृती आराखडा आखावा. म्हणजे उदाहरणार्थ एक दापोली तालुका गृहीत धरता तर केळशी, अंजरला, मुरुड, हरणे असे टप्पे आपण गृहीत धरले तर एका गावाला एखादा भाजीपाला हा दिला गेला तर ते गाव हे सक्षम होऊ शकेल. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याची रचना करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो की इथलं कोकण हे पर्यटन, बागायत आणि इथला शेतकरी अशी गुंफण आहे आणि ती सगळी गुंफण आज तुटलेली आहे. त्यामुळे पर्यटनाचा व्यवसाय करणारा इथला जो काही कोकणी मनुष्य आहे, बागायतदार आहे, तो मेटाकुटीला आलाय. त्यामुळे पर्यटन व्यवसाय उभं करण्यासाठी आधी बाग पाहिजे. मग बागेच्यासाठी 2 गोष्टी येतात, एकतर भाजीपाला लागवड आणि दुसरी गोष्ट येते इथे जर फुलशेती झाली आणि त्याच्यावर आधारित बटरफ्लाय गार्डनची संकल्पना अस्तित्वात आली तर पर्यटकांना पुन्हा इकडे आणणं त्यांना सोपं जाईल आणि त्याच्यातून उत्पन्नाचं साधन हे किमान 3 ते 5 महिन्यामध्ये सुरू होऊ शकतं. त्याच्यानंतरचा मुद्दा असा येतो की आज बागायतीसाठी असेल किंवा पर्यटनासाठी असेल अनेक पर्यटन उद्योजकांनी कर्ज काढलेलं आहे. आज गेले 3 महिन्यापासून लॉकडाऊन पासून इथलं सगळं अर्थार्जन कोलमडून गेलंय. संपूर्ण कोकण किनारपट्टीचा पर्यटन उद्योग हा नेस्तनाबूत झालाय आणि असं असताना हे अस्मानी संकट आलं. आज उभी असलेली कॉटेजेस असतील किंवा ज्या साठी इथे येणारा पर्यटक आहे ती आज आंब्याची बाग असेल, नारळ पोफळीची बाग असेल, ती नेस्तनाबूत झाली आणि ह्याच झाडांनी इथले जी कॉटेजेस आहेत ती नेस्तनाबूत केलेत. त्यामुळे परत एकदा पाऊल पुढचं उभं टाकायचं असेल तर अशी एक इथल्या उद्योजकांची मागणी येते आहे की किमान इथे आम्हाला
कर्ज माफी नको, पण किमान टक्के कर्ज उपलब्धी करून द्यावी, किंबहुना 0% कर्ज उपलब्धी करून द्यावी, निधी हा उपलब्ध करून द्या. कर्ज माफी इथे कोणी शेतकरी मागत नाही. हे स्वाभिमानी शेतकरी आहे, स्वाभिमानी उद्योजक आहे, आणि त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलं तरी एक पाऊल शासनाने उचललं तर ह्या इथल्या कोकणी माणसाला उभं राहण्यासाठी एक वेगळं असं बळ येऊ शकतं. खूप सुंदर तुम्ही वेगवेगळे असे उपाय सुचवलेले आहेत. म्हणजे काही लॉंग टर्मच्या दृष्टीने आपण ज्याकडे पाहू शकतो, काही शॉर्ट टर्म उपाय आहेत जे त्वरित आपल्याला करता येईल. उदय सामंतजी, त्वरित यातलं काय काय राज्य सरकार करू शकतं? आता राज्य सरकारची क्षमता आहे यातलं काय काय करण्याची? एक 2-4 मुद्द्यांवर जी चर्चा झाली त्या संदर्भात मला देखील शासनामार्फत ज्या ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्या संदर्भात सांगितलं पाहिजे. एक महत्वाची गोष्ट जी परांजपे साहेबांनी सांगितली की मेणबत्त्या या त्या ठिकाणी उपयुक्त पडत नाहीयेत, तर त्याच्याऐवजी रॉकेलची आणि आपण जास्तीत जास्त कंदील असतील, रॉकेलचे दिवे असतील त्याची प्रोव्हिजन करण्यासाठी कालच सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीचा स्टॉक देखील आज आणि उद्यापर्यंत दापोली मंडळीकडे या सगळ्या परिसरामध्ये पोहोचेल. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती नुकसान भरपाई कशा पद्धतीने द्यायची. आता आपण चर्चा जी ऐकली की झाड न्याय दिली पाहिजे, पूर्वी देखील झाड न्याय दिलेली आहे आणि तशाच पद्धतीचा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की निकषामध्ये बदल करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई ही झाडांची देखील मिळाली पाहिजे, घरांची देखील मिळाली पाहिजे. आता घरांची दुरुस्ती करत असताना 2 निकष महाराष्ट्र शासनानं आजपर्यंत राबवलेले आहेत. एक म्हणजे अंशतः जर पडझड झाली असेल घराची तर आपण 6,500 रुपये देतो आणि पूर्णतः जर घर कोलॅप्स झालं असेल तर आपण 95,000 रुपये देतो. पण हे करत असताना 15% घर जर डॅमेज झालं असेल तर आपण 6,500 रुपये देतो. तर कालच आमची जी सगळ्या पालकमंत्र्यांची आणि मुख्यमंत्री महोदयांची एक VC झाली, त्याच्यामध्ये आम्ही अशी विनंती केली की याच्यातला मधला टप्पा सुद्धा आपण गाठला पाहिजे. अंशतः देखील नुकसान झालेलं आहे, पूर्णतः देखील नुकसान झालेलं आहे आणि काही लोकांचं 30-40 हजार 50,000चं देखील नुकसान झालेलं आहे आणि पंचनाम्याप्रमाणे मदत 6,500 पासून 95,000 मधली देखील मदत ही काही घरांना झाली पाहिजे अशा पद्धतीची देखील आपण विनंती केली आहे. आणि मला असं वाटतं की येत्या आज किंवा उद्याच्या या 2 दिवसामध्ये जसं तावडे साहेबांनी सांगितलं की निकष देखील बदलून जास्तीत जास्त मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करतंय. राज्याचे CSC आहेत त्यांच्याशी देखील सकाळी मी स्वतः या संदर्भात बोललो, तरी देखील सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि म्हणून मला असं वाटतं की जी काय मदत केली पाहिजे ती आपल्याला पूर्णतः भविष्यामध्ये देखील ते कशा पद्धतीनं स्टेबल राहतील यासाठी केली पाहिजे. दुसरा जो पर्यटनाचा एक विषय या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं ज्याची नासधूस झालेली आहे, पडझड झालेली आहे, त्या पर्यटनाच्या क्षेत्राला देखील ताकद देणं ही शासनाची जबाबदारी आहे. मग त्याच्यामध्ये 0% लोन द्यायचं की असलेल्या लोनमध्ये असलेल्या व्याजामध्ये कपात करायची या संदर्भात देखील चर्चा चालू आहे. पण पर्यटन विकास जो मुरुड असेल किंवा जंजिरा असेल या संपूर्ण परिसरात दापोली मंडणगड असेल, माझ्या रत्नागिरी पण असेल, जिथं जिथं हा म्हणजे या वादळामुळे अडचणीमध्ये आलेला आहे तो परत कसा उभा करता येईल, त्या तरुणांना परत कसं उभं करता येईल यासाठी शासन नक्की मदत करणार आहे. पण जरी आपण किती म्हटलं तर ज्या पद्धतीनं नुकसान झालंय त्या नुकसानचे पंचनामे करणं याला थोडे दिवस लागणार आहे. आणि म्हणून काल एक महत्वाचा निर्णय घेतलाय की ज्यांचं अंदाजे किती नुकसान झालेलं आहे हे ढोबळ नुकसान तयार करायचं आणि तातडीची मदत ही 48 तासामध्ये त्यांना द्यायची हा देखील आम्ही निर्णय घेतलाय. आणि ही मदत देत असताना जर मदत ही बँकेची कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे जर पोहोचू शकली नाही तर लीड बँकेची देखील आम्ही बैठक घेतलेली आहे आणि बँकेला आम्ही अशा सूचना केल्या आहेत की बँकेनं शासनाचे पैसे त्यांच्याकडे जमा झाल्यानंतर स्वतः बँक त्या गावामध्ये जाईल, ग्रामपंचायतीमध्ये जाईल आणि रोख स्वरूपाची मदत जी आहे ही तातडीनं त्या तिथल्या ग्रामस्थांना देईल अशा पद्धतीची रचना देखील या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण केली. पण मला असं वाटतं की आसमानी संकट आहे ही वस्तुस्थिती आहे आणि जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे. म्हणून आम्ही सगळेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, आम्ही प्रयत्नशील राहू आणि कोकण जो या वादळामध्ये संकटात आलेला आहे त्याला पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेण्यासाठी आम्ही सगळे ताकदीनं दबावगड बनवावा लागला तर तो देखील आम्ही बनवू. पण कोकणाला किंवा कोकणाच्या माणसांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हे पुन्हा एकदा आम्ही सगळे म्हणून दाखवून देऊ. सुनील तटकरेजी, सुरेश प्रभूंनी खूप छान सांगितलं होतं की आपलं राजकारण आपल्या जागी, मात्र आता महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. माझं असं एक सजेशन त्यामध्ये आहे की महाराष्ट्रामध्ये आज लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघातून खासदार गेलेले आहेत, राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे खासदार आहेत, तर या सगळ्यांनी मिळून केंद्राकडे एकत्रित, पक्षाच्या पलीकडे जाऊन केंद्राकडे एकत्रित कोकणासाठी मदत मागितली पाहिजे, असं नाही वाटत तुम्हाला? नम्रताजी, अतिशय उत्तम तुम्ही सूचना केली. उद्या पवार साहेबांचा दौरा त्याच पार्श्वभूमीवरती आहे.
पवारसाहेब स्वतः पंतप्रधानांना बोलू शकतात। या राज्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते, सर्व खासदार मध्ये लोकसभेचे असतील, राज्यसभेचे असतील, ते आम्ही बोलू। आता मगाशी आमच्या उद्योजकांनी सांगितल्याप्रमाणे रॉकेल, काल मी भुजबळांशी बोललो, आता आमचे उदय सामंतजी या ठिकाणी आहेत। सगळ्या कुटुंबांना सरास 5 लिटर रॉकेल मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने काल घेतला। त्यामुळे उद्यापासून रॉकेल हे सगळ्या ठिकाणी अगदी शुभ्र कार्ड धारक असतील तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। म्हणून 2 टप्प्यामध्ये, आता लॉंग टर्म टप्प्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे की झाडाचं मूल्यांकन। आता वेगवेगळी मतं या ठिकाणी आली, पण ती मदत अधिकाधिक कशी होईल हा प्रयत्न होईलच। आता कितीही नुकसान झालं त्याच्या पटीमध्ये आता 6,000 ते 95,000, आमचं तर म्हणणं आहे की पूर्णपणाने घर बसवायचं असेल तर त्याला 1.5 लाखापर्यंत, 6 पासून ते 90,000 पर्यंत वेगवेगळे टप्पे त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। 2 दिवसात निकष कसे बदलले जातील याचा प्रयत्न होईलच, पण तरी सुद्धा आपण जी नम्रताजी या ठिकाणी सुद्धा केली, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणाची मदत करण्याची आवश्यकता आहे। त्यावेळेला सुद्धा पंतप्रधान महोदयांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता। त्याच्यामुळे या सगळ्या घटनांचं आणि इथे असलेल्या नुकसानीचं गांभीर्य त्या ठिकाणी कळून त्या दृष्टिकोनातून आम्ही खासदार त्या ठिकाणी सुद्धा बोलू, राज्य सरकारकडे सुद्धा निकष बदलण्यासाठी आम्ही भाग पाडू। पण लॉंग टर्म मध्ये पर्यटन आणि इतर व्यवसाय, मग पोल्ट्रीचा व्यवसाय असेल, मच्छीमाराचा व्यवसाय असेल, या सगळ्या व्यवसायाला भविष्याच्या कालावधीमध्ये कशी ताकद मिळू शकेल। मगाशी या ठिकाणी सांगितलं गेलं की कर्ज, बिनव्याजी कर्ज हे राज्य सरकारनी, राज्य सहकारी बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा इतर राष्ट्रीयकृत बँका असतील, यांच्या माध्यमातून कसं आपल्याला उपलब्ध करून देता येईल। आणि आता कोरोनाच्यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद झाला। आता लॉकडाऊनच्या नंतर तो हळूहळू कशामध्ये टप्प्यावरती येईल, कारण आता पावसाळा आला, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये कोकणामध्ये प्रचंड प्रमाणावरती पाऊस राहतो, अशा वेळेला सुद्धा पर्यटक येत होते। पण आता कोरोनाच्यामुळे ते पर्यटक येऊ शकतील का, झालेले नुकसान भरपाई करून पुन्हा पर्यटन त्या ठिकाणी वेगाने सुरू होऊ शकेल का, असे अनेक यक्ष प्रश्न आहेत। पण पुढच्या काही दिवसामध्ये याच्यातला मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून सर्व राजकीय पक्ष, सर्व नेते मंडळी एकत्रित येऊन राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सेवाभावी संस्था, ज्याचा उल्लेख खांडेकर साहेबांनी या ठिकाणी वारंवार केला, अशा सर्वांच्या मदतीच्या माध्यमातून जर का आपण उभा करण्याचा प्रयत्न केला तर कोकणचा निसर्ग वैभव पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणाने यशस्वी होऊ असा विश्वास आपल्या मार्फत या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो। मी अगदी शेवटचा प्रश्न घेऊन विनोद तावडेजी आपल्याकडे येते। भाजपचं सरकार, भाजपच्या नेतृत्वात केंद्रात सरकार आहे, तर राज्यातल्या सुद्धा भाजपच्या मातब्बर नेत्यांनी हे महाराष्ट्रातली, कोकणातली ही जी व्यथा आहे ही केंद्रापर्यंत तितक्याच ताकदीने पोहोचवणं ही जबाबदारी आहे तुमची। नक्कीच मला वाटतं सुरेश प्रभू साहेब आहेत, नारायण राणे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस, दादा पाटील हे केंद्राशी बोलतायत आणि ते आपण नक्की बोलू। पण मगाशी मी नम्रता मॅडम म्हणलं तसं केंद्राकडनं मदत मागत असताना राज्यातून सुद्धा तशी भरीव नाही झाली, नुसतं तोंड टेकले 100 कोटी झाली तर असं ते सिरियसनेस येत नाही। त्यामुळे दोन्हीकडून जर ते झालं असेल, सगळेजण मिळून आपण राज्य सरकारला एकत्र भेटू आणि सगळेजण मिळून आपण केंद्र सरकारला एकत्र भेटू आणि कोकणवासियांसाठी भरघोस मदत राज्य आणि केंद्राकडनं आणू। अम्फानचं चक्रीवादळ ज्यावेळेला भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती धडकलेलं होतं, केंद्र सरकारने अत्यंत संवेदनशीलपणे तिकडे पाहिलं, मदतीचा सढळ हात दिलेला होता। आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती निसर्ग चक्रीवादळाची धडक आहे, तर या सगळ्यात सुद्धा केंद्राने डोळसपणे याकडे पाहावं हीच विनंती मला वाटतं कोकणाचे नागरिक करत असतील। अगदी शेवटचा मुद्दा काही परांजपेंना मांडायचा आहे। परांजपेजी अगदी थोडक्यात, आपली वेळ संपत आली आहे। निश्चित या सगळ्या मोठ्या आसमानी संकटामध्ये शाळांकडे दुर्लक्ष होत आहे। ऑनलाईनचा विषय हा कोरोनाचा जो काही विषय आला तेव्हापासून सुरू झाला, पण दुर्दैवाने आज कोकणातली परिस्थिती एवढी गंभीर आहे की इथे कनेक्टिव्हिटीच नाहीये आणि त्यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम कसा होईल किंवा आज पडलेल्या ज्या शाळा आहेत, करोडोंचं शैक्षणिक नुकसान शाळांचं, इमारतींचं झालंय, त्याची उभारणी, त्याच्यानंतर येणार असलेली ती काय डिजिटल रूम्स असतील किंवा कॉम्प्युटर्स असतील, पण त्यांना मिळणारी कनेक्टिव्हिटी हा फार महत्वाचा मुद्दा आहे। सगळे टॉवर्स कोसळले तर ते आज तातडीने उभं राहणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी आपल्याला कोरोना आणि ह्या निसर्ग चक्रीवादळाच्या आसमानी संकटाला तोंड देण्यासाठी, ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आणि असलेलं शैक्षणिक वर्ष आहे ते वेळेत सुरू करण्यासाठी कुठेतरी हातभार लावता येण्यासारखा आहे, असा महत्वाचा मुद्दा आपल्याला मांडावा विनोद तावडे नाही काही मुद्दा मांडायचा होता तावडेजी? नाही, माझा मुद्दा पूर्व भारतामध्ये ज्यावेळी झालं त्यावेळी त्या राज्याने पहिल्यांदा 1600 कोटी आणि मग 6000 कोटी केले, कारण शेवटी त्या राज्याने त्याची गांभीर्य दाखवलं पाहिजे आपल्या कृतीतनं, एवढंच माझं म्हणणं आहे। ते राज्याने दाखवलं तर केंद्रालाही दाखवावं लागेल आणि मी मागे म्हटलं असं केंद्राकडून ते आणायची जबाबदारी सगळे राजकीय पक्ष घेतील
आणि राज्याची घेतील. त्यामुळे केवळ पूर्वाला दाखवलं पश्चिमला दाखवा असं म्हणून चालणार नाही, आपल्यालाही दाखवलं पाहिजे, मग आपण केंद्राकडे आणू शकतो. उदय सामंतजी, या मुद्द्यावर काय सांगाल? तर मगाशी देखील मी सांगितलं की तातडीची मदत म्हणून 3 जिल्ह्यांना 200 कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेले आहेत. पण या कोकण किनारपट्टीमध्ये कुठेही निधीची कमतरता पडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिलेलं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून कोकणी जनतेला सांगू इच्छितो की जितके पैसे लागतील, जितका निधी लागेल ते महाराष्ट्र शासन नक्की देईल. त्याच्यामुळे जी आता तातडीची मदत केलेली आहे तेवढीच मदत ही शासनानं दिलेली आहे आणि त्याच्या पुढे शासन जाणार नाही अशा पद्धतीचा गैरसमज कोणी करून घेऊ नये. ज्या पद्धतीनं निधी, ज्या पद्धतीनं मदत करावी लागेल, नुकसान भरपाई द्यावी लागेल, ती नक्की नुकसान भरपाई महाराष्ट्र शासन देईल, हेच मला आपल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे. खरं तर कोकणी माणूस हा ताठ कण्याचा, ताठ मानेचा माणूस हा कधीही झुकला नाही. आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत अंथरूण पाहून पाय कसे पसरावे हे कोकणी माणसाकडनं शिकावं, हे बरेच जणांनी सांगितलंय. आपल्या कार्यक्रमात सुद्धा आता अनेक जणांनी सांगितलं. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये हा कोकणी माणूस थोडासा कोलमडलेला आहे. मात्र आम्ही आता कोकणी माणसाला सांगतोय की तुम्ही घाबरू नका. जरी तुम्ही कोलमडलेले असाल तरी तुमच्या कण्याला, तुमच्या ताठ बाण्याला आधार देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी येईल. त्याचसाठी आज आपण हे विचार मंथन या ठिकाणी केलेलं आहे आणि या चर्चेमध्ये सगळ्या मान्यवरांनी आज ते सहभागी झाले. विविध मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडले, विविध उपाय सुचवलेले आहेत आणि लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी आपण अपेक्षा करूया. सगळ्यांचेही खूप आभार. या कार्यक्रमामध्ये आपण, चर्चेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये, या विचार मंथनामध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.